नमस्कार, मी विशाल बापूसाहेब कोकरे, क्रांतीसूर्य बी.के. कोकरे साहेबांचा मुलगा. नमस्कार. कसं आहे की ज्यावेळेस 2005मध्ये साहेबांचं निधन झालं, त्यानंतरून जी आमची कुटुंबाची परिस्थिती होती, ती परिस्थिती अतिशय नाजूक असल्या कारणानं जो साहेबांचा वसा आहे, समाजकारण असेल किंवा राजकारण असेल, तो आम्हाला पुढे नेता आला नाही. कारण घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. साहेबांनी सुद्धा अत्यंत हलाखीमध्ये शिक्षण घेऊन कुटुंबावरती तुळशीपत्र ठेवून समाजाचं काम केलं. त्यामुळे साहेबांना कुटुंबावरती लक्ष देता आलं नाही आणि कालांतराने कुटुंब मागं पडलं. त्यावेळेस आम्ही छोटं होतो. त्यानंतर आमचं शिक्षण झालं. माझ्या कुटुंबाचं असेल, माझ्या चुलत्यांचं असेल, हे सर्वसामान्य कुटुंबातील आम्ही लोक असल्या कारणानं कालांतराने आम्हाला राजकारण आणि समाजकारण त्या ताकदीनं करता आलं नाही. परंतु आम्ही ज्या पद्धतीने वेळ भेटेल त्या पद्धतीनं समाजाला थोडाफार वेळ द्यायचा प्रयत्न करतो. एक 3-4 वर्षापूर्वी माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी 25 लाख रुपयाचा निधी साहेबांच्या बी.के. कोकरे साहेबांच्या स्मारकासाठी जाहीर केला होता आणि त्याचं पत्र पडळकर साहेबांनी आम्हाला दिलं होतं आणि त्याची सर्व प्रोसेस चालू होती. साहेबांनी सुद्धा निधी वर्ग करण्याचं काम केलं. त्याबद्दल सर्वप्रथम गोपीचंद पडळकर साहेबांचं धन्यवाद. परंतु या ठिकाणी जी जागेची गरज स्मारकासाठी होती, ती जागा आम्हाला उपलब्ध होऊ शकली नाही. कारण जी साहेबांचं जन्मस्थान असलेली वस्ती ही पूर्वीपासूनच गायरानामध्ये आहे आणि गायरानामध्ये असल्या कारणानं शासकीय निधी वापरायला काही प्रमाणात अडचणी येतात. त्यामुळे तो गोपीचंद पडळकर साहेबांचा निधी आम्ही वापरू शकलो नाही. तर आता थोडं आम्ही त्याच्यावरती काम करत आहोत की साहेबांचं स्मारक या ठिकाणी व्हावं, साहेबांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी मी प्रयत्न करत आहे. आणि कालांतराने त्यानंतर मग गोपीचंद पडळकर साहेब असतील किंवा समाजातील काही नेते असतील त्यांची आम्ही नक्कीच मदत घेऊ. नाही, जागा द्यायला कुणाचा इथं विरोध नाही आहे. परंतु शासकीय जमिनी असेल किंवा अशा शासकीय जमिनीवरती जर निधी घ्यायचा असेल तर त्याला एक प्रोसेस असते आणि ती प्रोसेस आम्ही आता करतो आहे. किती दिवसामध्ये? तर 1 वर्ष 6 महिन्यामध्ये आम्ही प्रयत्न करतोय. कारण की शेवटी आपली ताकद ही लिमिटेड आहे. आपण जेवढा प्रयत्न करायचा आहे तेवढं माझ्या वैयक्तिक पातळीवरती मी प्रयत्न करत आहे आणि गरज पडली तर मी वेळोवेळी अन्य लोकांची देखील त्यासाठी मदत घेईल. आणि जागा महत्वाची आहे. त्यासाठी जागा मिळाली तर ते नक्की होईल. काय समाज खरं तर साहेब हे समाजाचे होते आणि यामध्ये जर समाजातील लोक स्वतःहून पुढे येत असतील तर त्याचं स्वागतच आहे. ठीक. दुसरा विषय, आता माझं जर विषय घेतला की प्रतिनिधित्वाचा विषय, तर प्रतिनिधित्व करायचे नक्की चांगले. पण मी तुम्हाला आता सांगितलं की आज आम्हाला महत्वाचं म्हणजे आमचं कुटुंब जगवणं हे आमच्यासाठी प्राथमिक बाब आहे.
आणि त्यानंतरून आम्हाला नक्की वाटतं की समाजासाठी योगदान असावं, आपल्याला वारसा आहे, समाजासाठी काम केलं पाहिजे. तर आम्ही वेळोवेळी जसं जमल तसं ते काम करतो आहे. त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणावर काम वाढवण्याची इच्छा असून देखील आमच्या परिस्थितीमुळे नाही वाढू शकत. तुम्हाला पण सध्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना ज्यावेळी साहेब गेले त्यानंतर वेळोवेळी अनेक समाज बांधवांनी ती शिवसेना पुढे चालवण्याचं काम केलं. त्यामध्ये मुंबईचे आपले माधवजी गडते माधवजी गडते साहेब असतील किंवा त्यानंतर मग दांगडे साहेब असतील किंवा अनेक युवकांनी ती युवा शिवसेना अशा विविध नावांनी ते काम चालू ठेवलेलं आहे. परंतु आम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही होऊ शकलो आमच्या वेळोवेळी. तर सध्या भविष्यामध्ये अजून देखील असं पूर्णपणे या क्षेत्रामध्ये किंवा ह्याच्यामध्ये आम्ही नाही उतरू शकत सध्या. कारण की जर आम्ही उतरलो तर पाठीमागं सगळं ते कोलॅप्स होऊन जातं. परंतु शिवसेनेचा कसं साहेब गेल्यानंतर काही साहेबांनी असं कुणाला अधिकृतरित्या त्यानंतर नेमलं नाही की बाबा तुम्ही शिवसेनेचं काम करा की काय. खरं तर साहेबांपुढं संघटनेपेक्षा समाज मोठा व्हावा किंवा समाजाचं जे काही ST आरक्षणाचा प्रश्न आहे तो प्रश्न सुटावा आणि समाज खऱ्या अर्थानं जागा व्हावा हे उद्दिष्ट साहेबांसमोर होते की माझी संघटना पुढं वाचावी किंवा पुढं चालावी. एवढं काय साहेबांनी पुढं हे केलेलं नव्हतं. त्यानंतरून ही जे समाजातील व्यक्ती आहेत त्यांनी ते काम पुढं चालू ठेवलेलं आहे. तसं असं काही अधिकृत काही विषय नव्हता. परंतु